नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? छान ना? मस्त राहा, हसत राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. चला, आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल काय विषय आहे. मैत्रिणींना वाटतं की 50 नंतर स्टायलिश दिसणं शक्य नाही, पण खरं म्हणजे स्टायलिशचा संबंध वयाशी नसून आत्मविश्वासाशी आहे. काही छोट्या सवयींची सवय करून घेतली तर 50तही तुम्ही खूप आकर्षित आणि रुबाबदार दिसता. तर स्टायलिश म्हणजे काय, या विषयावरच आज आपण व्हिडिओ करणार आहोत. अनेक मित्रमैत्रिणींनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर करा, सबस्क्राईब करा. आणि ते निशुल्क आहे, त्याला काही पैसे लागत नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि कमेंट करत जा. कमेंट केलं, तुमची कमेंट वाचून मला उत्साह येतो, नवीन व्हिडिओ घेऊन येण्यास मदत होते. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत जात जा आणि असंच भरभरून प्रेम देत जा. चला, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता या वयात स्टायलिश दिसणं म्हणजे काय? तर अनेक जणींच्या मनात हा प्रश्न आला असेल, आता हे काय नवीन, ते कसं, आता हे काय वय आहे का, असे अनेक प्रश्न मैत्रिणींच्या मनात येऊन गेले असतील. हो ना? नक्कीच आले असणार. मला सांगा, आपण कधी स्वतःवर प्रेम केलंय का हो आतापर्यंत? नीट आठवून सांगा बरं. नाही ना? नाही आठवणार. आरशासमोर उभे राहा आणि नीट आपल्या स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे नीट पहा. आपण या अगोदर कामाच्या गडबडीत कधी स्वतःकडे इतकं लक्ष दिलंय का? कारण सकाळी सगळ्यांचे डब्बे, कामाला जायची गडबड, मुलांना शाळेत सोडवायची गडबड, या गडबडीत आपण स्वतःकडे कधी लक्षच नीट दिलं नाही. पाहायला वेळ तर पाहिजे होता. काम आवरायचे असायचे, मग पटकन आवरायचं आणि कामाला लागायचं. हो की नाही? खरं आहे ना? तर आता आपली थोडीफार जबाबदारी कमी झाली आहे. मी थोडीफार बोलले हा. पूर्ण जबाबदारीतून आपण कधीच रिटायर्ड होऊ शकत नाही. आई कधी रिटायर्ड होते का? पण आता आपली मुले मोठी झालेली आहेत, काहींना सून पण आलेली आहेत, नातवंडे आहेत. त्यामुळे परत निर्माण होणारा प्रश्न, या वयात काय स्टायलिश राहायचं? कोण पाहणार आहे? कोणाला दाखवायचे आहे? इतर अनेक प्रश्न मनात उद्भवणारे. पण मैत्रिणींनो, कोणी पाहावे म्हणून आपण स्टायलिश राहणं किंवा नीटनेटके राहणे नाही. स्वतःचा आत्मविश्वास जपण्यासाठी नीटनेटकं राहायचं. तुम्ही बघा ना, एका दिवशी छान कपडे घाला, नवीन कपडे घाला, कसा आत्मविश्वास वाटतो ना? वेगळंच वाटतं त्या दिवशी, वेगळा फील येतो. मग ते काय येतं? तर आपण ना सुरुवात कपाटापासून करूया. कपाट उघडा, कपाटातले सारे कपडे खाली घ्या आणि त्याच्यातली
न लागणारे कपडे की आता आपण घालू शकत नाही अशी कपडे बाजूला काढा, टाकून द्या बाजूला ते. त्याचा आता काय आपल्याला उपयोगच नाहीये. पण आपल्याला ती सवय असते ना जपून ठेवायची. आता इतक्या दिवस आपल्याला नाही उपयोग झाला, आता काय आपल्याला ते कम्फर्ट वाटत नसेल तर त्याचा उपयोग नाहीये. आणि जे आपल्याला लागणारे आहेत, जे आपण घालणार आहोत, आपल्याला शरीराला आरामदायक वाटणारे ड्रेस असतील असे ड्रेस बाजूला काढा. ते सगळे इस्त्री करा आणि व्यवस्थित कपाटात ठेवा. त्याच्यातले 2-3 ड्रेस तरी असे ठेवा इस्त्री न लागणारे, कधी गडबडीत ते उपयोगी येतील. पण या अगोदर कामाच्या गडबडीत जे हाताला लागेल तो कपडा घालून मोकळे होत होतो. तर आता तसे न करता रोज वेगवेगळे कपडे घाला, इस्त्रीचे कपडे घाला. मग मी घरीच आहे, मग घरी कशाला आता एवढे छान कपडे घालाय पाहिजे. अगं मग कधी घालणार? रंगांची भीती बाळगू नका. मला हा छान दिसेल का, तो छान दिसेल का, सगळे छान दिसतात ग. फक्त मळखाऊ आणि काळपट असे कलर टाळा शक्यतो. फ्रेश कलर छान दिसतात. बऱ्याच जणी घरी असतात मग गाऊन घालणं पसंत करतात. गाऊनच्या ऐवजी 1 पीस वापरा. 1 पीस पण छान आलेले आहेत मार्केटला आता. कॉटनचे साधे ड्रेस वापरा. साधेपणातही खूप आकर्षक दिसतं अगं. शक्यतो कपडे फार सैल किंवा फार घट्ट वापरू नका. काही मैत्रिणींचं म्हणणं असतं की वजन वाढलं आहे, पोटाचा घेर वाढला आहे, मग तो न दिसण्यासाठी सैल कपडे वापरणे पसंत करतात. पण फार सैल कपडे घातल्याने ते झाकून नाही जात, तुम्ही गबाळ्यासारखे दिसता. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक तेवढे घट्ट कपडे करून वापरलेले कधी छान दिसतील. साड्या मात्र कधीच आउटेड होत नाही. साड्यांची फॅशन चालूच राहते. किती जुन्या साड्या असल्या तरी त्या वापरात येतात. नवीन फॅशन आंधळेपणाने स्वीकारू नका. आपल्या शरीराला जी योग्य वाटेल तीच फॅशन घ्या. मग आता नवीन फॅशन आली, मुली नवीन फॅशन करतात म्हणून आपणही तीच करायला जावं असं नाही. मुलींच्या शरीराला जे सूट होतं ते आपल्या शरीराला सूट होतं की नाही हे पहा. वय लपवू नका, ते अभिमानाने स्वीकारा. काही मैत्रिणी असतात बघ, छान राहतात, त्यांनी स्वतःलाच छान सांभाळलेलं असतं, स्वतःची छान काळजी घेतलेली असती. मग आपलंही लक्ष तिच्याकडे जातं. आपण काय बोलतो, अगं कशी राहते ना या वयातही ती. अगं ती राहती मग तू का नाही राहते? तू पण तशी राहू शकतेस. तू स्वतःला सांभाळतच नाहीये, तशी स्वतःची काळजी तशी घेत नाहीस. तिने तिची काळजी घेतलीये, तू स्वतःची तशी काळजी घे आणि तूही तशी राहू शकतेस. तूही साधेपणातही छान दिसतेस. फक्त नीटनेटकेपणा ठेव. त्वचेची काळजी घ्या. ओठ फाटले असतील तर व्हॅसलीन लावा, तूप लावा, लिप बाम वापरा, हातापायांना मॉइश्चरायझर लावा, चेहऱ्याला बाहेर जाताना सनस्क्रीन लावा, काचेला भेगा पडल्या असतील तर क्रीम वापरा, केस छोटे असतील तर छान हेअर कट करा, पांढरे केस असतील तर हेअर कलर करा. काहींना कलर सूट होत नाही तर पांढरे केस ठेवा, पांढरेही छान दिसतात. हलका मेकअप करा, चेहऱ्याला क्रीम लावा, सनस्क्रीन लावा. ओठांना लिपस्टिक आवडत नसेल तुम्हाला तर
लाईट कलरचा लिप बाम वापरा, छान दिसतो तुम्ही. स्वतःला वेळ द्या, हलका व्यायाम करा, योगा करा, वॉकिंगला जा, मैत्रिणींशी गप्पा मारा, मैत्रिणींना भेटा. मेन म्हणजे आपला आहार सांभाळा, जेवणाच्या वेळा सांभाळा. रात्रीचं शक्यतो 8च्या अगोदर जेवण्याचा प्रयत्न करा. इतक्या दिवस आपण 10:30-11 वाजता रात्री जेवत होतो, तेव्हा सहन होत होतं. आता आपल्याला ऍसिडिटी होते लगेच. म्हणून आपली जेवणाची वेळ बदला, 8च्या अगोदर जेवण करत जा. इतक्या दिवस थांबलोच की घरच्यांसाठी. 8 वाजेपर्यंत जेवणं गरजेचं आहे, हे मुलं समजू शकतात. तुमच्या मिस्टरांना पण सवय लावा 8 वाजेपर्यंत जेवणाची, आणि आपली वेळ पाळा. मेन म्हणजे हसतमुख राहा. चेहऱ्यावरील हसू हे कोणत्याही मेकअप पेक्षा सुंदरच दिसतं. आपण सोन्याची ज्वेलरी घातलेली असती, मग ते वर्षानुवर्ष आपण त्या ज्वेलरीवरती सगळे सण समारंभ पार पाडत असतो. कधीतरी ती चेंज करून पहा. आता मार्केटमध्ये फार छान छान डिझाईन आलेले आहेत, वापरून पहा. छान ड्रेसवरती वेगळं जरा मॅचिंग घाला, साडीवरती वेगळं घाला, वापरून पहा ग, छान वाटतं. तुम्ही जर हे छोटे छोटे बदल आपल्यात घडून आणले तर आपला आत्मविश्वास आणखीन वाढतो. आपल्या मुलांनाही आईनी छान राहिलेलं पाहायला आवडतं. त्यामुळे तुम्ही केलेला बदल तुमच्या मुलांनाही आवडेल. जग काय म्हणेल हा प्रश्न येतो. कोणाला वेळ आहे ग तुमच्याकडे एवढा पाहायला? जग काय 1 दिवस पाहिल, 2 दिवस पाहिल, नंतर ते विसरूनही जातात. त्यांचं आपल्याकडे लक्षही नसते. एवढा वेळ कोणाला नसतो तुमच्याकडे पाहत बसायला. ते विसरून जातात, जे ते आपापल्या कामात विसरतात. त्यामुळे जगाचा फार विचार करू नका. नवनवीन गोष्टी शिका. आता सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडियावरती खूप काही शिकायला मिळतं. ते शिकण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या. काही समजत नसेल तर मुलांकडनं शिकून घ्या. आणि मेन म्हणजे ना, पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहा. निगेटिव्ह लोकांच्या पासून दूर जा. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात आला तर तोच विचार आपण पण करत राहतो. निगेटिव्ह भावना आपली तयार होती, निगेटिव्ह विचार आपले तयार होतात. त्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या पासून आपण लांब जायचं. पॉझिटिव्ह लोकांचा संपर्क वाढवा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. तिथे तुम्हाला आनंद मिळतो. विचार पण पॉझिटिव्ह करायला सुरुवात करतो. पॉझिटिव्ह विचार हे आपल्याला चांगले जीवन जगण्यास मदत करतात. तर मैत्रिणींनो, 50शी म्हणजे म्हातारपणाची सुरुवात नसून आत्मविश्वास आणि स्वतःला नव्याने खुलवण्याची सुंदर सुरुवात आहे. स्टाईल कपड्यांमध्ये नसते ग, ती तुमच्या वागण्यात, आत्मविश्वासात आणि हसण्यात असते. चला तर मग स्टायलिश बनूया आपणही. चालेल ना? नक्की प्रयत्न करा. चला आपण इथेच थांबूया. चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या विषयावरती घेऊन येऊ हेही मला तुम्ही सांगत जा, कमेंट करत जा. आपण तसा प्रयत्न करूया नक्कीच. चला, असं भरभरून तुमचं प्रेम माझ्या सोबत असू द्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.